नमस्कार. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल, विशेषतः पितृपक्षामध्ये किंवा घरात जेव्हा एखादं शुभ कार्य, श्राद्ध अथवा मोठा सण असतो, तेव्हा अन्नाचा पहिला घास एका पानावर काढून तो घराच्या छतावर किंवा अंगणात ठेवला जातो आणि त्यानंतरच सुरू होते ती एक आतुरतेने केलेली प्रतीक्षा कावळा येण्याची. जोपर्यंत कावळा येऊन त्या अन्नाला शिवत नाही, तोपर्यंत मनाला शांती मिळत नाही आणि घरातील जेवणाला सुरुवातही होत नाही. पण तुम्ही कधी शांतपणे विचार केलाय का, की निसर्गात इतके सुंदर आणि आकर्षक पक्षी असताना मोर, पोपट, कबूतर किंवा चिमणी यांना सोडून आपण फक्त कावळ्याचीच का वाट पाहतो? यामागे केवळ कोणती तरी जुनी अंधश्रद्धा आहे, की काही सखोल वैज्ञानिक, ज्योतिषशास्त्रीय आणि पौराणिक रहस्य दडले आहे? आज आपण याच गूढ प्रश्नाचे उत्तर शोधणार आहोत, जे ऐकून तुम्हाला आपल्या प्राचीन सनातन धर्माच्या बुद्धिमत्तेचा अभिमान वाटेल. पौराणिक रहस्य आणि रामायणातील कथा. हिंदू धर्मात आणि प्राचीन ग्रंथांमध्ये कावळ्याला अत्यंत महत्त्वाचे आणि गूढ स्थान दिले आहे. गरुड पुराणानुसार कावळा हा साक्षात यमराजाचा दूत मानला गेला आहे. यमराज हे मृत्यूचे देवता आणि पितृलोकाचे स्वामी आहेत. असे मानले जाते की आपले पूर्वज जेव्हा पितृलोकातून पृथ्वीवर येतात, तेव्हा ते थेट आपल्या समोर येऊ शकत नाहीत. त्यामुळे ते कावळ्याच्या रूपात किंवा कावळ्याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतात. कावळा हा सूक्ष्म जग आणि आपले भौतिक जग यांच्यातील एक जिवंत दुवा आहे. यामागे रामायणातील एक अत्यंत सुंदर कथा आहे. जेव्हा प्रभू श्रीराम वनवासात होते, तेव्हा इंद्रदेवांचा मुलगा जयंत याने कावळ्याचे रूप धारण करून माता सीतेच्या पायाला चोच मारली होती. प्रभू श्रीरामांनी रागावून ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला, तेव्हा जयंतने त्यांची क्षमा मागितली. प्रभू श्रीरामांनी त्याला क्षमा केली आणि वरदान दिले की आजपासून पितरांना अर्पण केलेले अन्न जर तुला खाऊ घातले तर ते थेट पितरांपर्यंत पोहोचेल. तेव्हापासून कावळ्याला नैवेद्य देण्याची ही अखंड प्रथा सुरू झाली. ज्योतिष आणि वास्तुशास्त्रातील सखोल तर्क. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास कावळा हा कर्मफलदाता शनिदेवाचे वाहन आहे. शनिदेव हे कर्माचे आणि न्यायाचे देवता आहेत. आपले संचित कर्म, पूर्वजांचे कर्म आणि आपले वर्तमान यांचा थेट संबंध शनिदेवांच्या आणि राहू केतू या छायाग्रहांच्या ऊर्जेशी असतो. जेव्हा तुम्ही कावळ्याला घास देता, तेव्हा तुम्ही केवळ एका पक्षाला अन्न देत नसता, तर वैश्विक ऊर्जेच्या माध्यमातून तुमच्या पूर्वजांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करत असता. यामुळे कुंडलीतील पितृदोष, राहूची नकारात्मकता आणि शनीची साडेसाती यांचा वाईट प्रभाव शांत होण्यास मदत होते. मित्रांनो, आपल्या प्राचीन परंपरांमागचे हे सखोल विज्ञान असेच सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आपल्या या परिवाराचा हिस्सा नक्की बना. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये पूर्वजांचे स्मरण करत त्यांच्याप्रती कृतज्ञता नक्की व्यक्त करा. चला आता यामागील निसर्गाचे रहस्य समजून घेऊया. निसर्गातील अमूल्य महत्त्व. आता आपण याच्या वैज्ञानिक आणि निसर्गातील योगदानाबद्दल बोलूया. निसर्गाचे चक्र चालवण्यात कावळ्याचे महत्त्व एखाद्या शास्त्रज्ञापेक्षा कमी नाही. वास्तू आणि निसर्गशास्त्रानुसार पिंपळ, वड आणि कडुलिंबाच्या झाडांचे आपल्या जीवनात, ऑक्सिजन निर्मितीत आणि पर्यावरणात किती महत्त्व आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की या महावृक्षांच्या बिया सहजासहजी जमिनीत रुजत नाहीत. जेव्हा कावळा या वृक्षांची फळे खातो आणि त्याच्या पचनसंस्थेतून या बिया विष्ठेवाटे बाहेर पडतात, तेव्हाच त्या बियांवर अशी प्रक्रिया होते ज्यामुळे त्या जमिनीत रुजण्यासाठी तयार होतात. कावळा हा निसर्गाचा मुख्य सफाई कामगार आहे, जो पर्यावरणातील अशुद्धता नष्ट करून नैसर्गिक संतुलन राखतो. म्हणूनच आपल्या दूरदृष्टी असलेल्या ऋषीमुनींनी निसर्गाच्या या रक्षकाला अन्नाचा पहिला घास देण्याची प्रथा सुरू केली, जेणेकरून पर्यावरणाचे रक्षण नैसर्गिकरित्या होत राहील. जर कावळ्याने घासाला शिवले नाही तर काय होते? हा एक असा प्रसंग आहे जो अनेकांच्या मनात भीती किंवा चिंता निर्माण करतो. आता आपण नैवेद्य ठेवतो, तास 2 तास वाट पाहतो, पण कावळा काही त्या घासाला शिवत नाही. असे का होते? याच्या आपल्या जीवनावर काय परिणाम होतात? वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा कावळा नैवेद्य ग्रहण करत नाही, तेव्हा तो एक स्पष्ट संकेत असतो की तुमचे पितर किंवा पूर्वज कोणत्या तरी कारणाने तुमच्यावर नाराज आहेत किंवा त्यांची एखादी तीव्र इच्छा अपूर्ण राहिली आहे.
वास्तुशास्त्रानुसार घराची दक्षिण आणि नैऋत्य दिशा ही पितरांची दिशा मानली जाते. जर या दिशेला काही मोठा वास्तुदोष असेल, अस्वच्छता असेल किंवा घरातील सदस्यांमध्ये सतत भांडणे होत असतील, तर तिथे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि पितरांपर्यंत तो नैवेद्य पोहोचत नाही. याचे जीवनावरील परिणाम: करिअर आणि आर्थिक नुकसान. घरात पैसा टिकत नाही, अचानक मोठी आर्थिक हानी होते किंवा हातात आलेली संधी अचानक निसटून जाते. आरोग्याच्या समस्या. घरातील सदस्यांना वारंवार आजारपण येते, ज्याचे नेमके कारण वैद्यकीय चाचण्यांमध्येही लवकर समजत नाही. नात्यांमधील दुरावा. कुटुंबात विनाकारण कलह, तणाव आणि मतभेद वाढतात. शुभकार्यात सतत विघ्ने येतात. अत्यंत प्रभावी आणि सोपे उपाय. मग अशा परिस्थितीत घाबरून जाण्याची गरज आहे का? अजिबात नाही. आपला सनातन धर्म जितका नियमांचा आहे तितकाच तो उपायांचा आणि क्षमाशीलतेचाही आहे. जर कावळ्याने नैवेद्याला स्पर्श केला नाही तर घाबरून न जाता खालील अत्यंत सोपे आणि प्रभावी उपाय नक्की करा. मनापासून क्षमा याचना. सर्वात आधी तो नैवेद्य तिथेच ठेवून घराच्या दक्षिण दिशेकडे तोंड करून उभे राहा. दोन्ही हात जोडून पूर्वजांची मनापासून माफी मागा. आमच्याकडून कळत नकळत जी काही चूक झाली असेल ती माफ करा. आमच्यावर कृपादृष्टी ठेवा आणि हा नैवेद्य आनंदाने ग्रहण करा, अशी साध्या शब्दात प्रार्थना करा. गाय किंवा कुत्र्याला नैवेद्य देणे. जर खूप वेळ वाट पाहूनही कावळा आला नाही तर तो नैवेद्य तिथेच न सुकवता आदरपूर्वक उचलून घ्या आणि एखाद्या गायीला किंवा कुत्र्याला खाऊ घाला. गायीमध्ये 33 कोटी देवतांचा वास असतो आणि कुत्रा हा काळभैरवांचा प्रतिनिधी मानला जातो. या दोन प्राण्यांना नैवेद्य दिल्यानेही पितरांना शांती मिळते आणि दोष लागत नाही. पितृ गायत्री मंत्राचा उपयोग. जेव्हा तुम्हाला वाटेल की घरात पितृदोषाची लक्षणे आहेत आणि वारंवार कावळा घासाला शिवत नाही, तेव्हा तुम्ही पितृ गायत्री मंत्राचा आश्रय घेऊ शकता. मी इथे या मंत्राचे थेट बोल सांगणार नाही, कारण मंत्रांचे पावित्र्य आणि उच्चार शास्त्रशुद्ध असावे लागतात. पण तुम्ही कोणत्याही अधिकृत ग्रंथात किंवा जाणकारांकडून हा मंत्र प्राप्त करू शकता. सकाळी स्नान झाल्यानंतर दक्षिण दिशेकडे तोंड करून या मंत्राचा 11 किंवा 21 वेळा जप करावा. या जपाच्या ऊर्जेमुळे पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि घरातील नकारात्मक वास्तुदोष दूर होऊन सकारात्मक लहरी निर्माण होतात. काळ्या तिळाचे तर्पण. दर अमावस्येला किंवा पितृपक्षात एका तांब्याच्या कलशात शुद्ध पाणी घेऊन त्यात थोडे काळे तीळ टाकावेत आणि दक्षिण दिशेकडे तोंड करून ते पाणी पूर्वजांचे स्मरण करत अर्पण करावे. काळे तीळ हे शनिदेव आणि पितरांना अत्यंत प्रिय आहेत. निष्कर्ष बघा, शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा: आपले पूर्वज हे आपलेच असतात. ते कधीही आपले वाईट चिंतत नाहीत. त्यांना फक्त आपल्या स्मरण आणि आदराची भूक असते. कावळ्याला नैवेद्य देणे हा केवळ एक यांत्रिक विधी नाही, तर ती एक अत्यंत पवित्र भावना आहे. जेव्हा तुम्ही शुद्ध मनाने आणि प्रेमाने त्यांना स्मरण करता, तेव्हा ती सकारात्मक ऊर्जा त्यांच्यापर्यंत निश्चितच पोहोचते. यापुढे जेव्हा तुम्ही कावळ्याला घास ठेवाल, तेव्हा मनात कोणतीही अंधश्रद्धा किंवा भीती न ठेवता त्यामागचे हे वैश्विक, वैज्ञानिक आणि आध्यात्मिक सत्य आठवा. पूर्वजांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी नेहमी उभा राहील. धन्यवाद मित्रांनो.